बोरनान असं म्हटलं जातं की सर्वात पहिलं बोरनान हे श्री कृष्णाचं केलं होतं. तर लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यामागे फक्त सांस्कृतिकच नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन सुद्धा लपलेला आहे बरं का. पूर्वीच्या काळी मुलं 1-1.5 वर्षापर्यंत घरातच असायची. वर्ष पूर्ण झाल्यावर समाजात आणण्याचा हा पहिला मोठा समारंभ असायचा. बदलत्या ऋतूशी जुळवून घ्यावं म्हणून बोर, ऊसाचे तुकडे, हरभरे, चिरमुरे आणि बऱ्याच गोष्टीचा समावेश या सोहळ्यात केला जातो. आणि पौराणिक कथेनुसार असंही म्हणलं जातं की करी नामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली. त्यामुळे लहान मुलांना कृष्णाचं रूप मानून त्यांचं कौतुक केलं जातं. 16 दिवशी घर सजवलं जातं, मुलांना हळव्याचे दागिने घालून पाटावर बसवलं जातं. आता इतक्या गोड आणि सुंदर सोहळ्याप्रसंगी हलव्याचे दागिने तर हवेच. मेकओव्हर हेअर अँड ब्युटी केअरला भेट देऊन आजच बोर न्हावण्यासाठी, संक्रांतीसाठी आपल्या हलव्याच्या दागिन्यांची ऑर्डर बुक करा. लहान मुलांना खाली पडलेलं वेचून खाण्याची सवय असल्यामुळे त्यांचं औक्षण करून बोर, गोळ्या इत्यादीचा वर्षाव केला जातो. मुलं हे पदार्थ आनंदाने वेचून खाण्यात दंग होतात. आजही बोरनान उत्साहाने साजरा केला जातो. पारंपरिक गोडव्याला आधुनिक ट्विस्ट देत हा कौतुक सोहळा अजूनच रंगतदार होतो. तुमचा सोहळा खऱ्या अर्थाने आणखीन खास बनवण्यासाठी आजच हलव्याच्या दागिन्यांची बुकिंग करा आणि शेअर करा ही रील तुमच्या मैत्रिणींना.